या समासामध्ये पंचमहाभूताचं स्वरूप काय आहे, पंचमहाभूतांचं विवरण केलेलं आहे. वास्तविक पाहता एका कल्पनेपोटी सृष्टीची निर्मिती झाली. संकल्प उठला ना, मूळ माया तयार झाली आणि मग गुणमाया त्याच्यातून, आणि मग त्या गुण मायातून त्या तमोगुणातून ती मूल्य निर्माण झाली. त्या तमोगुणातून पंचमहाभूते निर्माण झाली. या पंचमहाभूतांचं सूक्ष्म स्वरूप पाहिलं तर काय आहे? सर्व काही चैतन्य आहे, सर्व काही ब्रह्मरूपच आहे. माया विकल्प, मूळमायेमध्ये विकल्प झाला म्हणून अज्ञान निर्माण झाला, असार निर्माण झाला. जोपर्यंत सत्यसंकल्प आहे त्याच्यामध्ये परब्रह्म स्वरूप चैतन्य रूपाने वावरते आहे, तो सत्यसंकल्प आहे, तर तो संकल्प आहे. पण इथे विकल्प आहे म्हणून विकल्प आहे म्हणून प्रश्न निर्माण झाले. कल्पना आली पण कल्पना इतकी फोपावली की ते मिथ्या वाढतच गेलं आणि मिथ्या ते सत्य म्हणून त्याला वावरायला लागले, पाहायला लागले. म्हणून रामदास स्वामी या समाजात सुरुवातीलाच म्हणतायत समासामध्ये केवळ मूर्खतेने, जे मूर्ख आहेत तेच हे ओळखत नाहीत, जाणत नाहीत. ज्ञानी बरोबर जाणत, कारण जे जे दृश्य आहे ते नाशिवंत आहे, नित्य आहे. ज्ञानी बरोबर जाणत. जाणून काय करायचं आहे? ते जाणणे आणि त्याला मिथ्याला वेगळे करणे, सत्याला वेगळे करणे हा विवेक आहे. आणि वेगळे केलेल्या मिथ्याला त्याच्यापासून अलिप्त होणे, त्याच्यापासून निसंग होणे हे वैराग्य आहे. ही ज्ञानाने जाणलं, ज्ञानी बरोबर अलिप्त राहतात आणि विवेकाने वैराग्याने बरोबर ज्ञानस्वरूप ओळखते. या जगामध्ये मिथ्या जरी असलं तरी त्याच्याशी बरोबर समजून व्यवहार करतात, म्हणून त्यांच्या वाट्याला दुःख येत नाही. पण जे अज्ञानी आहेत ते खरं मानतात म्हणून दुःख येतं, म्हणून ते विवरण करायला लागतंय, सांगायला लागतंय की परब्रह्माच्या ठिकाणी सर्व शक्ती आहे, परब्रह्मामुळे सर्व काही होते. पण परब्रह्म निर्गुण निराकार असल्यामुळे ते दिसत नाही म्हणून त्याचं महत्त्व वाटत नाही, त्याच्याविषयी खरेपणा वाटत नाही. आणि प्रत्येक वावरताना दिसते, वारा हलताना जाणवतो, अग्नी पेटताना दिसतो, पाणी दिसते, पृथ्वी दिसते, आकाश दिसते. म्हणजे त्यामुळे ते खरं वाटायला लागते. जसं लाट तरंग आला मोठा, तरंग हा पाण्याचाच भाग आहे. एवढी मोठी ज्वाळा आकाशामध्ये गेली तरी ते अग्नीचाच भाग आहे. सूर्याकडून प्रकाश पडला तो अग्नीचाच भाग आहे. सूर्य जो प्रकाश देतो तो अग्नीचाच भाग आहे. मग सूर्याला देणारा कोण आहे? तसं पंचमहाभूतांना कोण पुरवतं? म्हणजे सर्वांवर अंमल तसा पाहिला तर परब्रह्माचाच आहे, परंतु परब्रह्म दिसत नाही, भासत नाही. अज्ञानी माणसाला अनुभव आहे त्यामुळे त्याला मानत नाही, खरं मानत नाही. जे दिसतं भासतं त्याला खरं मानतात. आणि म्हणून ते अज्ञान वाढतच गेलंय, विकल्प वाढतच गेले, कल्पना वाढतच गेली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक शंका निर्माण झाल्या. म्हणून रामदास स्वामी या समासामध्ये जी
वेदशास्त्राला सांगितले तेच सांगतायत, त्याचं गुण करतायत. पृथ्वी म्हणून काय आहे म्हणतात? पृथ्वी म्हणून हे दगड माती धोंडे दिसत आहे, ते वनस्पती झाडे पेडे जाऊन पशु पक्षी प्राणी सगळे वनस्पतीचाच भाग आहे. दृश्य जेवढं काही आहे ते सर्व वनस्पतीचा भाग आहे, पृथ्वीचा भाग आहे, पृथ्वीचा भाग आहे. पाषाण असो किंवा अनेक रत्न असो, हिरे असो, सोनं असो, काही असो, सर्व पृथ्वीचा भाग आहे. आणि मग पाणी, आप सगळीकडे, पाणी सगळीकडे आहे. पृथ्वीच्या गर्भाशयात आहे, पृथ्वीवर आहे, सगळे काय तिन्ही लोकी पाणी आहे. मग पाण्यामध्ये अनेक प्रकार, जसे पृथ्वीचे अनेक प्रकार आहेत, दगड धोंडे माती, जसे पाण्याचे अनेक प्रकार आहेत. जेवढे रस आहेत पाण्याचाच भाग आहे, वमन पाण्याचाच भाग आहे, मूत्र पाण्याचाच भाग आहे, दूध पाण्याचाच भाग आहे. जेवढं द्रव्यरूप आहे सर्व पाण्याचा भाग आहे. आप आहे. आणि जेवढं ज्वलनशील आहे, जेवढे उष्णता देते, तेज देते, अग्नीचा भाग आहे. आणि जेवढं त्याला सहजप्रमाणे वायूची झुळूक आहे, हवा आहे, वायू आहे, सर्व ठिकाणी आहे. आकाश म्हणून हे दिसते निळा, पण तसे ते नाही आहे, पण पोकळी आहे. ती पंचमहाभूतामध्येच मोडते. कारण प्रत्येक महाभूताला गुण आहे, तसं आकाशाला पण गुण आहे. म्हणून आकाश तसं पाहिलं तर त्याला ते परब्रह्मासारखी उपमा त्याला लागू शकते, पण त्या गुणांमुळे ते परब्रह्माची उपमा त्याला लागत नाही, आणि ते एकदेशी आहे, भासमान आहे. म्हणून ही पंचमहाभूते जी आहे, या पंचमहाभूते त्याच्यामध्ये 3 पुंजर अष्टधा प्रकृती झाली, आणि त्या अष्टधा प्रकृती म्हणून हे विश्व उभं राहिलेलं आहे. पण सर्व करणी त्या मायेची आहे. आणि त्या ही माया जी आहे ती सुद्धा त्या मूळ मायेतूनच निर्माण झाली, आणि मायेच्या कुठेच गुण निर्माण झाले. माया म्हणजे जी भासमान कल्पना, जे शाश्वत नाही, दिसते भासते पण नासते, माया. म्हणून हे विश्व मायावी आहे. त्याला मुळात मूळ मायाच असं म्हटलेलं आहे. म्हणून जे काही संकल्प विकल्प निघत आहेत ते सर्व या मूळ मायामध्ये निघत आहेत, आणि ते मूळ मायेच्या पोटी मग ते पंचमहाभूताच्या रूपाने 3 गुणाच्या रूपाने व्यवहार करतात. जीवसृष्टीच्या रूपाने 84 लाख जीवनी आहे. पण सर्वांमध्ये स्वरूप आहे, चैतन्य म्हणून वावरते परब्रह्म स्वरूप. ते सर्वव्यापी आहे, अखंड आहे, अबाधित आहे. ते कुठे येत नाही, जात नाही, ते आहेच आहे. जे दृश्य म्हणून भौतिकातून तयार झालेलं आहे ते नाश पावते, म्हणजे पंचमहाभूतांना नाश आहे. पण त्यांच्या आत वावरणारं चैतन्य स्वरूप म्हणून ते अबाधित आहे, अखंड आहे. त्याला कुठे जाणे येणे नाही. ते प्रत्येकाचे स्वरूप आहे. हे ज्ञानी जाणतो, आणि ज्ञानाच्या कृपाने कृपेने इतर जाणू शकतात. ज्याने हे जाणलं त्यांचं अज्ञान आपोआप निघून संभ्रमातून मुक्त झाले. नुसते संभ्रमातून मुक्त झाले नाही, तर ज्ञानस्वरूप मोक्षमुक्तीचे धनी झाले, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटले. आणि त्यांचं जे शंका गेली तर भय गेला, निर्भयता आली. अज्ञान गेलं तर दुःख गेलं, आनंद आहे जीवनामध्ये, सुखी झाले. पण हे
इंद्रियाने, देहमन इंद्रियाने दिसत नाही. देहमन इंद्रियावर प्रभाव मायेचा आहे. त्यामुळे ते अमुक ते जे दिसते भासते दृश्य विश्वापर्यंत त्यांचा प्रांत आहे. त्याच्यापर्यंत त्यांचा प्रांत नाही. पण परब्रह्म स्वरूप, स्वस्वरूप, निजस्वरूप, आत्मस्वरूप, आत्मा, परमात्मा, परब्रह्म हे जे आहे ते त्याच्या पलीकडे आहे, दृश्याच्या पलीकडे आहे. दृश्यापर्यंत पोहोचायला सर्व साधन वापरता येतं, दृश्यातलं साधन वापरता येतं. शब्द हे सगळ्यात मोठं साधन आहे. दृश्याचं वर्णन करता येतं, दृश्याचं ज्ञान देता येतं. पण जे दृश्य दिसत नाही त्याचं ज्ञान देणं किती अवघड आहे, अशक्यप्राय आहे. ते फक्त आत्ममाहिती जे संतच करतात, तर ते स्वतः परमांश होत असतात. म्हणून उत्तम प्रपंच व्हायला पाहिजे असेल तर परमार्थ पाहिजे. परमार्थाचं अधिष्ठान सद्गुरू आहे आणि सद्गुरूच्या ज्ञानबोधामध्ये महत्त्वाचं आहे भक्ती साधना. भक्ती साधनेमध्ये शोध काय आहे? स्वस्वरूपाचा शोध, निजस्वरूपाचा शोध. बाकी भक्ती साधनेचा हेतूच नाही आहे. हे फक्त दाखवण्यासाठी निर्माण केलेलं आहे, कळण्यासाठी. तसं लहान मुलाला शिकवताना सफरचंद म्हटलं तर सफरचंद नुसता शब्दाने सांगितलं लक्षात येत नाही, पण सफरचंद दाखवलं, सफरचंद दाखवलं किंवा चित्र काढून दाखवलं त्याला लगेच कळतं. तसं हे चित्र रेखाटलं आहे कळण्यासाठी, कल्पनेतून. पण वास्तविक ते तसं नाही आहे. बरोबर काही वेगळं दिसतं, आतमध्ये वेगळं आहे. तर अंतर्यामी पोचायला पाहिजे असेल तर मन जे बाहेर जाते आहे त्या मनाला आत वळवायला पाहिजे. आणि अंतर्यामीचा शोध, तो निजस्वरूपाचा शोध, सहस्थितीचा शोध, तो जिथे आपल्या ठिकाणी ती जाणीव निर्माण होते त्या जाणीवेच्या मुळाशी गेलं पाहिजे. जाणीव हे त्याचं वरवरचं स्वरूप आहे. आतमध्ये तिथे ते एक दिवशी एक रूप सहज म्हणून सहज आहे आणि अखंड आहे बाबा. त्याची एकदा ओळख झाली, त्याचा एकदा अनुभव झाला, बस सर्व दुःखातून तर मुक्त झाला, सर्व संभ्रमातून मुक्त झाला. तोच ज्ञानी म्हणावा मला, तोच ज्ञानी. पण मिथ्या कळल्याशिवाय सत्याचा अनुभव होत नाही. आणि मिथ्या, जे मिथ्य आहे ते मिथ्य आहे याची खात्री पटल्याशिवाय सत्यावर प्रेम बसेल. आता अगोदर अज्ञानामुळे मिथ्यावर प्रेम बसलेलं आहे, नित्य सत्य वाटलं आणि फसगत झाली. पायाने बोलवलंय, मन भुलते लगेच. मनाला स्वतःचा विचार असा नाहीच आहे. मनाला जे दिसते बसते विचार सुरू होतात, कल्पना सुरू होतात. देहमन इंद्रियाची जी इच्छा आहे त्याची घेऊन तो कल्पनातून निर्माण होऊन कल्पनेतून फ्री करायचा प्रयत्न करतो आणि मग अडचण येते आणि दुःख भोगायला लागतं. तर ह्याच्यातून मुक्त फक्त संत सद्गुरू करतात. हे ज्ञान, हे पंचमभूताचं विश्व जे आहे ते सत्य वाटते, ते कसं मिथ्य आहे हे ज्ञान प्रत्येकाला असायला पाहिजे. तेव्हाच त्याला परमात्मा स्वरूपाविषयी खरं प्रेम निर्माण होईल. परमात्मा स्वरूपाचं प्रेम हे आत्मप्रेम आहे. आत्मप्रेम हेच निज स्वरूपाची प्राप्ती आहे. राजा श्री